जेवढा एक्सपेक्ट केला होता त्याहून कितीतरी सुंदर आहे हा वॉटरफॉल. आज आपण आलेलो आहे उकळी वॉटरफॉलला आणि आम्ही जेवढं इमॅजिन केलं त्यापेक्षा मस्त वॉटरफॉल आहे. नेचर इज ब्युटिफुली सरप्रायझिंग. अगदी पांढरा शुभ्र दुधासारखा फेसाळणारा, जणू ढगातूनच थेट खाली उतरतो आहे की काय. पावसाळ्यात बहुतेक धबधबे मातीच्या गढूळ पाण्यामुळे आपला रंग हरवून बसतात, पण या धबधब्याने मात्र ते नितळ पांढरशुभ्र रूप जपून ठेवलं आहे. दरवर्षी पावसाळ्यात 1-2 तरी वॉटरफॉल्स कव्हर करणारा मी, पण या सगळ्यात हा उकळू वॉटरफॉल वेगळाच ठरला. आम्ही कॉलेजचे 4 मित्र आणि उकळू धबधब्यावर केलेली ही मस्ती अगदी आयुष्यभर न विसरता येण्यासारखीच आहे. One, two, three, start. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ओके, वी आर गोइंग फॉर उकळू धबधबा. उकळू धबधबा. ओके. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी प्रणव कुडाळकर आणि आज आपण चाललेलो आहोत चांदोली धरणाजवळच्या उकळू या वॉटरफॉलला. तर तुम्ही बघू शकता मी ट्रकमधून चाललेलो आहे पेठ नाक्यापर्यंत आणि पेठ नाक्याला आपल्याला माझी जुनी कॉलेजची मित्र भेटणार आहेत. तिथून आम्ही बाईक किंवा कारने आम्ही पुढं चांदोलीला जाणार आहे. तर उकळू हा वॉटरफॉल तसा बघायला गेला तर हिडन जेमच आहे. चांदोली धरणाच्या साईडलाच म्हणजे जवळपासच आहे तो आणि जास्त असा कोणी एक्सप्लोअर पण केलेलं नाही. तर मी आज विचार केला की आज आपण म्हणजे आमचा प्लॅन चालत होता की कुठेतरी जायचं धबधब्याला, पण जवळपासचे सगळे धबधबे कवर करून झालेले आहेत. मरकी वगैरे जे धबधबे आहेत ते सगळे कवर करून झालेले आहेत. सो आता आम्ही तिकडे उकळू वॉटरफॉलला चाललो आहे. वातावरण एकदम मस्त झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय. जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा आणि सगळीकडे एकसारखा कोसळणारा संततधार पाऊस, मस्त असा विकेंड आणि खूप दिवसांपासून पेंडिंग असणारा हा प्लॅन. तर झालं असं, बरेचदा सोलो तर सोलो जायचा असा प्लॅन बनवला, बट ते काही घडलंच नाही. मागच्या वर्षी तर मी इकडे यायला सुद्धा निघालेलो, पण आम्ही पुन्हा सालावादप्रमाणे बरकीलाच गेलो. पहिला स्टॉप सोडून दुसऱ्या स्टॉपला आलोय. पंपापाशी आलोय, पेट्रोल पंपापाशी. रेत्र्याचा पंप आहे ना तिथं आहे. आमचा 4था मेंबर किशा आम्हाला रेट्र्यामध्ये भेटणार होता. काय घालणार वाजता गेला असतं का? 2 वाजता जेव्हा पाणी गेलं का? नाही, कसला गॉगल घेऊन 4 तरफे मेरे ही चर्चे. 2 व्हायची तुझ्या पाणी 2 वाजता गेलं का? 2 वाजता. आता माझ्या घेतली सगळी लोक. हे काय भेटले? मी आज तर काय घेतले? शिव्या द्यायच्या नाही ठरलेल्या आज उपवास आहे. And I am Rohit Devkar. He is Kishore Chamkula. Here is Baban Saur Yadav आणि Pranav, my friend. Yeah. Okay, let's start the vlog. So, as far as I'm turning it out, PD करून नाही करणे. We have our sir, but he is currently working in Anna Saheb Dange College in engineering, whatever. And he is saying always that word, whatever it is. And one of our friend is Baban Kulkarni. Sorry. Baban, not. The incident was एक असा इन्सिडेंट झाला भाई. आमचा प्रोजेक्ट चालू होता, त्यामध्ये इंग्लिश थांबलं. हा, जरा आज देश आहे त्यामुळे जरा इंग्लिश व्यवस्थित होईनच झालंय काय. झालं असं की आमचा प्रोजेक्ट चालू होता आणि आम्ही एका मीटिंगला गेलो पीडी कुलकर्णी साहेबांच्या बरोबर. आणि सीन असा होता की आम्ही 4 जण थांबलोय बरं का. आणि किशा तू नव्हताच बाई, ऐका. पीडी चालूच आहे वे. चालू नाही. ओके. आणि आम्ही 4 जण थांबलोय प्रॉपर. आम्ही सगळे विचारतोय सर कसं करायचं, प्रोजेक्ट काय करायचं. अचानक बाबन बोलला, सर बरं ठीक आहे, सगळं ठीक आहे, तर पाहून सर
बाउन्सर कुठं ओळखायचा बाउन्सरचं कसं काय पण इट्स नॉट बाउन्सर इट्स बाउन्सर हा येस प्रत्यय आहे त्याला बबन म्हणला तिथं आमचं हसं आलं दुसरा असा सीन आमच्या बबनचा की बाय आम्ही होतो प्रेझेंटेशनला पुढं प्रोजेक्टच्या त्यानंतर सीन असा झाला की मी बबनला एक चिठ्ठी करून दिलेली इंग्लिशमध्ये काय लिहून काय असं काहीतरी लिहिलेलं की भाई त्यामध्ये असं होतं की हा बबन तुला ही बोलायचं असंच करायचं आहे ह्याला काय माहित नाही की स्टेजवर जाऊन काय बोलायचं आहे हा बोलला 1-2 वाक्य त्यानंतर काय म्हणतो की भाई देवा चिठ्ठी कुठं आहे देवा अरे भाई सगळा वर्ग बघती भाई अरे चिठ्ठी कुठं आहे म्हणजे मला काय माहिती मी म्हणते मला काय माहिती चिठ्ठी कुठं आहे ब्लेझर घातलेला असा हात घातला आणि असं पुढे सरांकडे बघून म्हण म्हणलं मी मला काय माहिती चिठ्ठी कुठं आहे आता लिहून तर दिली आपण चिठ्ठी कुठं आहे काय माहित नाही सॉरी भावा सॉरी आय काय म्हणते त्याला आय गॉडची शेट पुढे इकडे येण्याकरता तुम्हाला तुमची बाईक किंवा कारनेच यावं लागेल. लास्ट माईल कनेक्टिव्हिटी इकडे नाही. सांगलीपासून 85 किलोमीटर आणि कोल्हापुरातून 80 किलोमीटर. तुम्हाला डायरेक्ट मॅपवर उखळू वॉटरफॉल असं टाकायचं आहे. तिथून तुम्हाला उखळू गावात यायचं आहे. उखळू गावातून तुम्हाला धनगरवाडा आणि अंबाईवाडी असं करत अंबाईवाडी येथे पार्किंगला गाडी पार्क करून पुढे जायचं. इकडे पार्किंग चार्जेस वगैरे आपण धनगरवाडा ना नाही अंबाईवाडी कुठलं गाव आहे अंबाईवाडीच्या पायथ्याला आलेलो आहे आणि इथून आपला आता ट्रेक चालू होणार आहे ह्याचा वॉटरफॉलचा. इथं बघा गाडी पार्क केलेली आहे आणि पार्किंगचीच जागा आहे. तर ट्रेक आमचा आता सुरू झालेला आहे. पेट्रोल घेतलं पेट्रोल पण घेतलेलं आहे इकडे पुढे देवाने. पेट्रोल दाखव काय बसले काय विश्रांतीला. चला लेट्स गो. तर हे आहे बबन पण केला आज एकादशी बिना चपलाचं ट्रेकिंग करायला आलाय. मला बिना सांगता घेऊन आलेले आहे ते इथून पाऊल वाटेनेच आपल्याला धबधब्याकडे जायचं आहे. हे गाव हार्डली 50 ते 70 घरांचं गाव असेल. सुरुवात हाय करा किती वेळा आहे पोरांनो 6वीला यो चौथी असं कर ना यो कर ना यो कर ना प्रामुख्याने इकडे लोक भात शेतीच करतात. त्यांची कामं अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच जण करतात. ब्रेक लागते का. हा ट्रेक अगदी सिम्पल ते मॉडरेट असा आहे. फक्त सगळीकडे उतार असल्यामुळे चांगलं ग्रीप असणारं शूज असेल 20-30 मिनिटात तुम्ही वॉटरफॉलच्या जवळ पोहोचता. नेक्स्ट लेवल वॉटरफॉल आहे. 3 वॉटरफॉल्स आहेत 1, 2 आणि हा 3 आणि जास्त पाऊस नसल्यामुळे एकदम पांढरा शुभ्र वॉटरफॉल आहे. समोर जे 3-4 वॉटरफॉल दिसतात तो उखळू नसून उजव्या साईडला अगदी कोपऱ्यात हा उखळू वॉटरफॉल आहे. पाय कापा लागलं देवाचं लट लट लट.
ठीक आहे कुठं घे देवा शेवा आहे, शेवा आहे बरं का. ए शेवावर घसरते बरं का किशा. आणि अचानक त्या कोपऱ्यातून वळताच समोर तो उखळूचा नजारा उभा राहतो. पांढरा शुभ्र फेसावणारा उखळू, उंचावरून थेट कोसळणारा, आजूबाजूला हिरवागार कातळ आणि तो एक सूर्य आवाज जो बाकी सगळं काही शांत करून टाकतो. वॉटरफॉलच्या जवळ पोहोचल्यानंतर आम्ही सगळेच 2 मिनटं शांत होतो आणि एका दगडाजवळ बसून फक्त वॉटरफॉलकडे बघत राहिलो. मस्त विंडीज वॉटरफॉल आहे काही, यायलाच लागते. आम्ही जेवढं इमॅजिन केलं त्यापेक्षा मस्त वॉटरफॉल आहे, बेस्ट वॉटरफॉल आहे. ट्रेन थोडा अवघड आहे, बट यू कॅन डू दिस. एवढे दिवस पेंडिंग असलेला हा प्लॅन इतक्या अटेम्प्ट्स नंतर आज इथे येऊन पूर्ण होत होता. कधीकधी सगळ्यात सुंदर आठवणी अशाच अचानक न ठरवता घडतात. भेटूया पुढच्या एका विकेंड ॲडव्हेंचरमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.